आपण सर्वांनी मला मॅनेजर पदासाठी बायोडेटा पाठवलेत. सर्वांचे मी बायोडेटे वाचले आहेत. सर्वांना पुढे जायचं आहे. आता आपल्याला पहिली शंका जी म्हणजे पगार आम्हाला फिक्स मिळणार का नाही? हो, पगार तुम्हाला फिक्स मिळणार आहे. दुसरं की आपल्याला 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत आपल्या ट्रेनिंगचं काम करायचं आहे. आता नेमके काम कोणतं करायचं आहे, कोणत्या अडचणी येणार आहे याच्यावर आपण प्रथमतः चर्चा करू. तुम्हाला 25 तारखेला जॉईनिंग व्हायचं आहे. जॉईनिंग झाल्यानंतर पुढच्या महिन्याला तुमच्या 20 तारखेला आपला पगार बरोबर जमा होईल. पण त्या पगारासाठी आपल्याला पूर्णपणे काम करणे गरजेचं आहे. टार्गेट ओरिएंट काम आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय आपला पूर्ण पगार मिळणार नाही. आता हे काम करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या संस्थेचं आपलं आय कार्ड तुमच्या नावावर दिले जाईल. त्याचप्रमाणे तुमच्या नावाचं व्हिजिटिंग कार्ड दिले जाईल. रोज कामाला गेल्यावर आपल्याला काय काम करायचं आहे याची थोडीशी कल्पना देतो. सकाळी 10 ते दुपारी 1-1:30 पर्यंत आणि परत 2:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असा आपल्या कामाचा वेळ असणार आहे. या वेळेमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण जरी बाहेर गेलो असलो तरी बाहेर गेल्यानंतर 8-8, 10-10, 12-12 तास काम करून 10 ते 15 हजाराच्या वर आपल्याला पगार मिळत नाही आणि कंटिन्यू काम करावं लागतं आणि आपल्याला मनामध्ये एवढं काम करूनसुद्धा समाधान मिळत नाही आणि एवढं हार्डवर्क करतो आपण तरी आपल्याला त्यात यश मिळत नाही. आणि म्हणूनच युवकांना या ठिकाणी मी आवाहन करतो की आपल्या करिअरमध्ये आपल्याला स्थिर होण्यासाठी पैशाची खूप गरज आहे. पैशाच्या गरजेबरोबर तुम्हाला तेवढे श्रमसुद्धा करावे लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला जो वेळ दिलेला आहे कामाचा, त्या कामाच्या वेळेमध्ये कामच पूर्ण करायचं, दुसरं काही करायचं नाही. कोण म्हणे आम्हाला घरात बसून करता येईल का, कोण म्हणे आम्ही घरी बसून करू का, कोण म्हणे माझी बायकोला करता येईल का, कोण म्हणे माझ्या भाच्याला करता येईल का, कोण म्हणे आमच्या जवळच्या नातेवाईकाला करता येईल का. हे काम प्रत्येकाने स्वतः करणे आवश्यक आहे आणि तुमच्या पुढं जुनून पाहिजे, तुम्हाला काम करण्याची आवड पाहिजे. म्हणजे माझी आजीचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की माणूस हा खाण्याने मरेल पण कामाने मरणार नाही. मला सांगा की जगामध्ये कोणता माणूस कामाने मेला आहे? तुमच्याकडे जर 25,000 रुपये जर कमावण्याची क्षमता असेल तर तुम्हाला तेवढं काम करावं लागणार आहे. आता आपलं काम पूर्णपणे मार्केटिंगचं आहे. आता मार्केटिंग म्हटल्यावर पूर्णपणे लोक याचे ते 50% गायब होणार आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. कारण पूर्णपणे जर तुम्हाला पुढं जायचं असेल, जसं आजच्या काळामध्ये IT हे जे क्षेत्र आहे तशा प्रकारे आहे. साईराजे टूर हॉलिडेतर्फे या ठिकाणी पर्यटन क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी देत आहोत. पूर्वीच्या काळामध्ये मधल्या काळामध्ये अनेक युवक वर्ग हा IT मध्ये गेला आणि अनेक चांगल्या प्रकारे पैसे कमवू लागला. तशा प्रकारे आजच्या काळामध्ये आधुनिक पर्यटन क्षेत्रामध्ये IT सारखं क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्याची आत्तापासून आपण तयारी केली तर तुम्ही भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होऊ शकता, आपली स्वप्न पूर्ण करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला कामाचं स्वरूप काय ते मी पहिल्यांदा सांगतो. जसं आपण सकाळी ऑफिसला जातो आणि संध्याकाळी घरी येतो तशा प्रकारे ऑफिशियली काम आहे. काम काय आहे तर साईराजे टूर्स हॉलिडेज हे जे तुम्हाला माहिती देणार आहे पॅकेजची, ते पॅकेज आपण सगळ्या परिसरात ज्या ठिकाणी राहताय तुम्ही, आता मी पाहिलं नाशिक आहे, नांदेड आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, पुणे आहे, सगळ्या जिल्ह्यातले या ठिकाणी युवक मला भेटलेले. खूप आनंद वाटला सगळ्यांना भेटून की सगळ्या भागामध्ये आपण या ठिकाणी ते काम वाढवू शकता. आता सकाळी उठल्यानंतर आपल्या जवळ असणारी जी सरकारी कार्यालय आहे, शाळा आहेत, महाविद्यालय आहे, बँका आहेत, पतसंस्था आहेत, बाजारपेठा आहेत, मॉल आहे, हॉटेल आहे, सोसायटी आहेत, त्याचप्रमाणे कॉम्प्लेक्स आहेत किंवा मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहे, यांना आपल्याला रोज भेटायचं आहे आणि ज्यांना तुम्ही भेटणार आहात त्या लोकांची फोन नंबरची यादी बनवायची. आता मला वाटतं ही यादी बनवल्यानंतर मला रोज तुम्ही ग्रुपला या लोकांची यादी पाठवायची आहे आणि ती पाठवणे कंपल्सरी हा कामाचा भाग आहे, ज्याला रिपोर्टिंग म्हणतो आपण. आता तुम्ही एका कार्यालयामध्ये गेला, उदाहरणार्थ पोस्टामध्ये गेला, तर पोस्टामध्ये गेल्यानंतर तिथं कमीत कमी एका कार्यालयामध्ये निदान 10 तरी कर्मचारी असतात.
तुम्ही बँकेत गेला तरी त्या बँकेमध्ये 10 कर्मचारी आहे. सरकारी कार्यालयात गेला तिथं कुठं ना कुठं तरी एखाद्या कार्यालयामध्ये, हॉस्पिटलमध्ये निदान 10 तरी कर्मचारी असतात. आपल्या काय काम करायचं आहे, की आपल्या संस्थेचं जे काही माहितीपत्रक आहे सहलींचं, जे पॅकेज वाईज डे वाईज दिलेले आहे, ते तुम्ही फक्त संबंधित जाऊन जे प्रमुख असेल त्यांना भेटायचं आणि सर तुम्हाला कुठे फिरायला जायचा प्लॅन आहे का? कुठं तुम्ही फिरू इच्छिता का? तुम्हाला कोणतं डिसिजन जाण्याचं राहिलं आहे का आपलं? त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. तर त्याची सर्व माहिती या माध्यमातून आम्ही तुम्हाला पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत. आता तुमचं जो प्लॅनिंग आहे ते आम्हाला आमच्या मुख्यालयाशी कळवा. याच्यावर नंबर दिलेत, त्या नंबरवर कळवा. तुम्हाला मोफत मार्गदर्शन मिळेल. हे एका कार्यालयात भेटल्यानंतर एवढंच तुमचं काम आहे. काम अवघड वाटते? काम सोपं आहे. फक्त तुम्हाला भेटण्याची या ठिकाणी इच्छा पाहिजे. तुम्ही एक अशा प्रकारचं हाय प्रोफाईलमधलं काम करताय की चांगल्या चांगल्या लोकांना तुम्हाला भेटायचं आहे. तुम्हाला आम्ही रोडवर मार्केटिंग करायला पाठवणार नाही, कारण तुम्ही माझ्या संस्थेचे मॅनेजर आहात आणि मॅनेजर म्हणजे एक प्रकारे क्लास वन ऑफिसर आहे. तर क्लास वन ऑफिसरने कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि कम्युनिकेशन स्किल कसं वाढवलं पाहिजे. किती सोपं काम आहे. एका कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुमचे साधारणतः 10 ते 20 मिनटं जातील आणि सगळ्यांच्या हातामध्ये ते ब्रोशर कसे पोहोचेल आणि लोक काय तुम्हाला वेळ देणार नाही, मला माहिती आहे ना, ते त्यांच्या कामामध्ये आहे. फक्त 5 मिनटं त्यांचा वेळ घ्यायचा की सर हे आमचं संस्थेचं या ठिकाणी पर्यटनाच्या बद्दलचे माहितीचं पत्रक आहे. हे सगळ्याच तुम्हाला संबंधितांना आम्ही पोहोचवण्यासाठी आलो आहे. आमचा उद्देश दुसरा काय नाही, ही तुम्हाला माहिती देणे. तर अशा प्रकारे तिथले 10 किंवा समजा 10चे 10 लोक तुम्हाला नंबर देणार नाही. त्याचा प्रमुख असेल किंवा जो इंटरेस्टेड वाटत असेल तुम्हाला त्याचा नंबर घेणे आणि त्या कार्यालयाचा बाहेर आल्यानंतर फोटो काढणे आणि त्या कार्यालयाच्या प्रमुखाचा आपल्याला एक मोबाईल घेणे. एवढं दररोज आपल्याला करायचं आहे. म्हणजे तुम्ही सकाळी जेव्हा सुरुवात कराल ऑफिसला जसं निघता, तुम्ही मला रिपोर्टिंग टायमिंगचा कॉल करायचा आहे आणि त्या ऑफिसमध्ये गेला तर तुम्हाला तिथून या ठिकाणी रिमाइंड मारायचं आहे. तुम्ही गेलाय का नाही? आता इथं पाणी टाकणाऱ्या लोकांना आपल्याकडे काम नाही आहे. म्हणजे परस्पर जाऊन फोटो काढले आणि आले हे मला चालणार नाही. तुम्हाला जर खरोखर पगार पाहिजे नसेल तर प्रामाणिक तुम्हाला काम करावं लागेल. दुसरं असं की तुम्ही रोजचं रिपोर्टिंग मला दिलं, म्हणजे उदाहरण साधं सोपं सांगतो तुम्हाला. जर आज तुम्ही एका कार्यालयात भेटला तर मला वाटतं दुपारपर्यंत 5 कार्यालय तुमचे सहज होऊ शकतात आणि दुपारी लंच ब्रेकमध्ये तुम्हाला घ्यायचं तर घ्या किंवा वर्किंग पण करू शकता. तर त्यावेळेस तुम्ही लंच ब्रेक झाला असतो कार्यालयामध्ये, त्या कार्यालयाच्या लंच ब्रेकचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. सकाळी 5 कार्यालय, संध्याकाळी 5 कार्यालय, असे एकूण 10 कार्यालयांना कमीत कमी रोज भेटणे हे आपलं टार्गेट आहे. आणि मला सांगा, तुम्ही जर एका कार्यालयामध्ये 10 लोक असेल आणि 10 कार्यालयातले 10 गुणिले करा, तुम्ही रोज 100 लोकांना भेटाल. मी सांगतो तुम्ही 30 दिवस भेटला 30 लोकांना, समजा एक 5 दिवस रविवार गेले तरी 25 दिवस तुम्ही काम केले तर 25 गुणिले 100 किती लोकांना भेटला तुम्ही महिन्याभरात? 2,500 लोकांना भेटला. आता 2,500 लोकांमध्ये काय तुम्हाला 100% लोक काय प्रतिसाद देणारही नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की आपण फक्त 50%च आपण त्याचं रेशो पकडूया, 50% सोडून देऊया. उदाहरणार्थ जर तुमच्या 1000 मधले जर या ठिकाणी 2500 लोकांना भेटल्या, तुम्ही 1200 लोकं गेली, 1200 तर लोक आहे. मी म्हणतोय ते कन्वर्ट करण्यासाठी तुमचं आणखीन 50 अजून अर्धे लोकं गेले असतील तर 600 लोक असतील 1200 मधले. मी म्हणतो मला 50% रिझल्ट हवा आहे. निदान 300 लोक तुमचे पॉझिटिव्ह असतील, एवढं तुम्ही वर्किंग केलं म्हटल्यावर. मग अशा प्रकारे साधारणतः 300 लोक जर पॉझिटिव्ह झाले तुम्हाला 2500 भेटल्यानंतर लोकांना, तर मी म्हणतो निदान 100 तरी लोक तुमचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळून ते आपल्याकडे जे पॅकेज आपण दिलेले आहेत पर्यटनाचे तेच सहज स्वीकारतील. आणि पर्यटन क्षेत्रामध्ये सगळ्यात स्वस्त आणि क्वालिटी देणारं आपलं संस्था आहे. गेली 16 वर्ष आपण हे काम करतोय. माझा उद्देश असा आहे की युवकांच्या हातांना काम मिळायला पाहिजे आणि म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रभर या 101 प्रतिनिधींची आपण नेमणूक करत आहोत. लिगली सगळं काम असेल आणि तुम्हाला कसलाही खर्च नाही आहे. फक्त ही माहिती देताना तुम्ही विनम्र सेवेबद्दल दिली पाहिजे. जे ब्रोशर देणार आहात ते सुद्धा ब्रोशर तुम्हाला आमच्या संस्थेच्या वतीने तुम्हाला मिळणार आहे आणि तेही मोफत मिळणार आहे. काही अडचण आली तर लगेचच मला त्या ठिकाणावरून फोन करायचा आहे. तसेच साधारणतः आपल्याला 100 पर्यटकांचे टार्गेट आहे. आपण जर 100 लोकांना सहलीसाठी आवश्यक असणारं कन्वर्ट केलं तर तुम्ही विचार करा. माझं उद्देश असा आहे की एक जरी कुटुंबातला सदस्य झाला तर एका कुटुंबात 4 ते 5 लोक असतात.
म्हणजे मला काय सांगायचं आहे की एक जर तुमच्याकडनं कन्वर्ट झाला व्यक्ती, तर त्याच्या मागे आपण तुम्हाला 500 रुपये देत आहोत. म्हणजे साधारणतः तुम्ही जर 50 लोकं एक महिन्यामध्ये जर टार्गेट ओरिएंटेड पद्धतीने काम केलं, मन लावून जिद्दीने काम केलं, तर मला वाटतं 50 गुणिले तुम्हाला 500 म्हटलं तर तुमचा 25,000 पगार हा तुम्हाला सहज मिळून जाईल. आणि संस्थेचा उद्देश तोच आहे की तुम्हाला सहज अशा प्रकारचा पगार हा मला देता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही 50 लोकं ही टार्गेट पूर्ण करणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला हा 25,000 पगार दिला जाणार आहे. नाहीतर लोकं म्हणतील, चला आम्ही गेलोय, जॉईन झालोय आणि पाट्या टाकल्यात, आता आम्हाला 25,000 रुपये पगार द्या. मिळणार नाही. क्लिअर सांगतो. कारण आपल्याबरोबर काम करताना एकदम पारदर्शक अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. तर 25,000 देण्याचा उद्देश आहे की तुम्हाला खूप कमी काम करून ते टार्गेट गाठायचं आहे. त्यामुळं 50 लोकं तुम्हाला पर्यटकांची कन्व्हर्सेशन झाल्याशिवाय ते आपल्याला 25,000 रुपये पगार मिळणार नाही. आता समजा खूप तुमच्यासारखे चांगले युवक आहेत, त्यांना कम्युनिकेशन कौशल्य आहे, त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. मी म्हणतो, जर तुम्ही 50च्या वर जर टार्गेट पूर्ण केलं, समजा 100 जर टार्गेट केलं, तर संस्थेच्या वतीने तुम्हाला 15,000 रुपयाचा बोनस हा दिला जाणार आहे. किती? 15,000. मग तुम्ही विचार करा, 25 अधिक 15 किती झाले? 40,000. म्हणजे तुम्हाला 25,000 कमवायचे का 40,000 रुपये? म्हणजे IT पार्कमध्ये म्हणतो, अहो आम्हाला 3 लाखाचे पॅकेज आहे, अहो आम्हाला 4 लाखाचे पॅकेज आहे. अरे बाबा, 4 लाखाचे पॅकेज म्हणजे वर्षाचा तुझा पगार 4 लाख आहे. असं डिवाइड कर ना, 10 महिन्याचा किती झाला? म्हणजे ITतला पगार मी तुम्हाला देणार आहे कमीत कमी 40,000. कॅल्क्युलेशन करा, आपल्या किती काम करायचं. तुम्हाला काम सोपं करायचं आहे. याच्यामुळं तुमच्या अनेक दर्जेदार चांगल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होणार आहे. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व फुलणार आहे. त्यामुळं कशाप्रकारे नियोजन करायचं हे तुम्हाला आता मी समजून सांगितलेलं आहे. म्हणून कमीत कमी एका ऑफिसमध्ये जे 10 लोकं असतात त्याला गुणिले तुम्ही या ठिकाणी एका ऑफिसमध्ये 10 लोकं गुणिले 1 म्हणजे तुमचे जवळजवळ महिन्याचे भरपूर लोकं संपर्क होईल आणि तुम्हाला जे टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट तुम्ही सहज पूर्ण करू शकता. फक्त संस्थेचं ध्येय उद्दिष्ट असं आहे की संस्थेवर निष्ठा ठेवा आणि कामाला लागा. प्रामाणिक काम करा. जेव्हा तुम्ही मला 5 दिवसाचं जेव्हा कामाचं वर्किंगचं टार्गेट पूर्ण कराल, समजा मी तुम्हाला 20 तारखेचा हा व्हिडिओ पाठवला आहे, तुम्ही उद्यापासून कामाला सुरुवात करायची आहे आणि 21 ते 25 हे 5 दिवस तुम्ही स्वतः कामाला जायचे, डेली ऑपरेटिंग करायचे मला. आणि जो ऑपरेटिंग करेन, जो लोकांना भेटेन, जो ऑफिसवर जाऊन सांगेल आणि जो ऑफिसला या ठिकाणी आपली माहिती पोचवून त्याच लोकांना मॅनेजर पदावर नियुक्त केले जाईल. आता तुमच्या 5 दिवसाच्या वर्किंगवर आम्ही तुमची नियुक्ती करणार आहोत. जेव्हा तुम्ही जी लोकं ज्यांना जिद्द आहे, काय ते करायची इच्छा आहे, अशा लोकांसाठी आता जे लोक वर्किंगमध्ये आहेत, कामावर आहेत, त्यांनी आपली कामं सोडू नका. म्हणजे असं मला म्हणायचं आहे. हां, पण ते काम सोडून जर इकडं जिद्दीने काम करायचं असेल तर नक्की सोडा तुम्ही आणि याच्यामध्ये पूर्ण उतरा. हे काम जेंटलमॅनचं काम आहे, सभ्यतेचं काम आहे. आणि दुसरं असं की या कामाने तुमच्या जीवनामध्ये प्रकाशमय झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आमच्या संस्थेला गेले 16 वर्ष अनुभव आहे. अनेक हजारो पर्यटक आम्ही नेले आणि सगळे पर्यटक अत्यंत आनंदी आहेत. आणि आजची काळाची गरज आहे पर्यटन. आणि पर्यटन हा व्यवसाय एवढा सुंदर आहे, आजच्या युवकांसाठी आव्हानात्मक आहे आणि चॅलेंजिंग पण आहे आणि तेवढंच आनंद देणारा पण आहे. त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी मॅनेजरसाठी अर्ज केलेला आहे त्यांनी हा पहिला व्हिडिओ पहा. तुम्हाला जे मी सांगितले ते कळलं असेल असं मी समजतो. आणि 21 तारखेपासून मला आपल्या ग्रुपला रोज रिपोर्टिंग करायचे. सकाळी जसं तुम्ही ऑफिसला निघता तशा प्रकारे बॅग घेऊन निघायचे आणि संबंधित कार्यालयांना भेटायचं. त्या कार्यालयाला भेटल्यानंतर त्या कार्यालयाचा समोर जाऊन फोटो काढायचा. त्या 10 लोकांची मला यादी द्यायची. असं जो 5 दिवस काम करेल त्यानंतर तुमची मॅनेजरपदी निवड होईल. आणि मॅनेजरची पदी निवड झाल्यानंतर तुम्हाला 1 दिवसाचं पूर्ण ट्रेनिंग दिलं जाईल, ते पण फ्री दिलं जाईल. म्हणजे पर्यटन म्हणजे काय, स्थानिक पर्यटन म्हणजे काय, विदेशी पर्यटन म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय आणि पर्यटनाच्या वेगळ्या असणाऱ्या गरजा काय, तर पर्यटन नेमकी कसं विकसित करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे याचं 1 दिवसाचं पूर्ण ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्यामुळे ज्या लोकांनी मला या ठिकाणी मॅनेजर पदासाठी अर्ज केले आहेत त्या सर्वांनी हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि समजत नसेल तर परत पहा.
की आपल्याला दिवसभरामध्ये कमीत कमी 10 ऑफिसला भेटायचे आणि आपली माहिती ब्रोशरशी तिथं द्यायची आहे आणि त्या कार्यालयाचा फोटो काढायचा, तिथे संबंधित व्यक्तीचा आपल्याला नंबर आणायचा. एवढं सिंपल काम आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की सुरुवात करा. मी तुमची 5 दिवसांनी ज्यांनी मला फायनल सांगितलेलं आहे, ज्यांनी 5 दिवस काम केले त्यांची लवकरच आपण मॅनेजरपदी निवड करणार आहोत. तर सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा. आणि साईराजे टूर्स हॉलिडेज, साईराजे ग्रुप ऑफ कंपनीच्या अंतर्गतमध्ये काम करते. साईराजे ग्रुप ऑफ कंपनी 11 फर्म चालवतो, त्यापैकी हा एक फर्म आहे साईराजे टूर हॉलिडेज. चला तर तुमची मी वाट बघतोय, तुमच्याबरोबर काम करायचं आहे, तुमच्याबरोबर आनंद घ्यायचा आहे आणि पूर्णपणे या जग फिरायला तुम्हाला घेऊन जायचे मला. अशा प्रकारची मी या ठिकाणी तुम्हाला शुभकामना देतो. आणि जो वर्षभर आपल्याबरोबर एक काम करणार आहे अशा सर्व